कोणत्याही प्रकारच्या व्यवसायासाठी आपल्याला एका दुकानाची आवश्यकता असते आणि हे दुकान वास्तू अनुरूप असेल तर व्यवसाय कोणताही असो खूप सुरळीतपणे चालू शकेल। कसं आहे, जितके प्रकारचे व्यवसाय तितकेच प्रकारचे वेगवेगळे दुकानं जसे की किराणा मालाचं, स्टेशनरीचं, कटलरीचं, हार्डवेअरचं, पार्लर म्हणा, सोने चांदीचं म्हणा, नॉवेल्टी वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स, फर्निचर्स, टेलरिंग, भाजीपाला, स्टुडिओज, फुटवेअर, कुरिअरचं शॉप म्हणावं, अशा बऱ्याच काही प्रकारच्या याच्यामध्ये दुकानांचा प्रकार येऊ शकतो। या प्रत्येक दुकानामागे एक विशिष्ट प्रकारचं वास्तुशास्त्राचे नियम लागू पडतात। प्रत्येक एका विशिष्ट व्यवसायासाठी एका विशिष्ट पद्धतीचं वास्तुशास्त्र वापरलं गेलं तर तो व्यवसाय खूप चांगल्या प्रकारे चालू शकेल। कोणते आहेत असे वास्तूचे नियम ज्याने कोणताही व्यवसाय, कोणतेही दुकान खूप चांगल्या प्रकारे चालू शकेल हे पाहूया। पण तत्पूर्वी मला आपल्या सर्वांना एक विनंती करायची आहे, कृपया आपल्या वास्तू मनोज या YouTube चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करावं। ज्या व्यवसायामध्ये पंचमहाभूतांपैकी एका विशिष्ट तत्वाचा प्रभाव जास्त असतो व त्या तत्वाचे स्थान ज्या दिशेत असते त्या दिशेत त्या व्यवसायाचे दुकानाचे प्रवेशद्वार एक चांगले मानले जाते। तर याप्रमाणे पाहून घेऊया की कोणत्या विशिष्ट व्यवसायासाठी कोणत्या दिशेतील द्वार योग्य आहे। ईशान्य दिशेसाठी सर्वसाधारणपणे सर्वच व्यवसायांसाठी ही दिशा लाभदायक ठरते। त्यातल्या त्यात कपडा, कागद, शैक्षणिक वस्तू, खाद्यपदार्थ, मेडिकल, हॉटेल्स, मिठाई इत्यादी व्यवसायांसाठी या दिशेतील दरवाजा अत्यंत शुभदायक मानला जातो। आग्नेय दिशेमध्ये तेलजन्य पदार्थ, ब्युटी पार्लर्स, फटाके, स्फोटके, इलेक्ट्रिकल वस्तू, पेट्रोल पंप, एअर कंडिशनिंग, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर्स, पॉवर इन्व्हर्टर्स, औद्योगिक कारखाने तसेच हॉटेल्स हे व्यवसाय उत्तम प्रकारे या दिशेमध्ये चालू शकतात। वायव्य दिशेमध्ये विविध प्रकारचे स्प्रे, सुगंधित द्रव्य, टेलिकम्युनिकेशन्स संबंधित सर्व व्यवसाय, त्यात पीसीओ म्हणा, मोबाईल फोन शॉप्स, सेल्स प्रमोशन साठी वापरण्यात येणाऱ्या वस्तू, स्टेशनरी, स्त्रियांच्या नावाने चालवली जाणारे व्यवसाय, शेतीमाल, बी बियाणे, खते, पाईप्स इत्यादी व्यवसायांसाठी वायव्य दिशा उत्तम ठरते। नैऋत्य दिशा ऐकून प्रत्येकाला भीती वाटते की ही दिशा नकारात्मक आहे, या दिशेमध्ये असलेला व्यवसाय कसं चालू शकेल, परंतु असं पूर्णतः नाही आहे। या दिशेमध्ये असणाऱ्या दुकानांचे जसं की चैनीच्या वस्तू, मौल्यवान व किमती वस्तू, महिलांच्या संबंधित असणारे गारमेंट्स, कॉस्मेटिक्स, ज्वेलरी शॉप्स, परमिट रूम, बियर बार, केक शॉप्स, कोळसा, टायर्स, लोखंड, मार्बल, ग्रॅनाइट इत्यादी व्यवसायांसाठी नैऋत्य दिशा ही चालू शकते। थोडक्यात दुकानाचे प्रवेशद्वार 5 शुभ प्रवेशद्वारांपैकी एक असणं हे उत्तम मानलं जातं। शुभ प्रवेशद्वार म्हणजेच उत्तर, ईशान्य, पूर्व, दक्षिण आग्नेय व पश्चिम वायव्य होय। दुकानाची रचना करताना शुभ प्रवेशद्वारातून दुकानाचा मालक, दुकानात काम करणारे व्यक्ती तसेच ग्राहक सुद्धा याच प्रवेशद्वारातून प्रवेश करतील अशी व्यवस्था करणे योग्य होय। दुकानातील विक्रेता अथवा सेल्समन यांची ग्राहकाशी बोलताना पाठ दक्षिण अथवा पश्चिमेत असावी, म्हणजेच उत्तर अथवा पूर्वेस त्यांचे तोंड असावे अशी त्यांची रचना असावी। दुकानातील देवाचे स्थान, जलस्थान व वजनाने हलक्या वस्तू व छोट्या वस्तू या उत्तर ते पूर्व या दिशेमध्येच असाव्यात। अग्नितत्वाशी संबंधित म्हणजेच अग्निजन्य ज्वालाग्रही तसेच इलेक्ट्रिकल वस्तू, थोडक्यात ऊर्जा पुरवणाऱ्या वस्तू ज्यांची मूळ संकल्पना अग्नितत्वामध्ये येते अशा वस्तू आग्नेय दिशेमध्येच याव्यात। त्याचबरोबर इलेक्ट्रिकल मीटर आणि स्विचेस, एअर कंडिशनर, पॉवर इन्व्हर्टर इत्यादी गोष्टी सुद्धा आग्नेय दिशेतच याव्यात। दुकानामध्ये सर्वात जास्त मोठे आणि वजनदार सामान नैऋत्य दिशेत असावे। तसेच दुकानातील मालकाची बसण्याची जी जागा असते ही नैऋत्य दिशेल कशी येईल यावर जास्त भर द्यावा। याच भागात तिजोरी अथवा पैशाचा मुख्य गल्ला अशा प्रकारे ठेवावा। हे ईशान्येस किंवा उत्तर दिशेस उघडेल यावर भर द्यावा। वायव्य दिशेतील विविध वस्तूंचा डिस्प्ले अथवा जाहिरातींसाठी मांडणी करणे योग्य होय। ज्या वस्तूंच्या विक्रीमध्ये दुकानदारास अधिक स्वारस्य असते अथवा ज्या वस्तू बऱ्याच काळापासून विकल्या गेलेल्या नाहीत अशा वस्तूंचा साठा हा वायव्य दिशेतच असावा। सर्वाधिक किमतीच्या वस्तू यांचा साठा दक्षिण दिशेतच असावा। दुकानाचा मध्यभाग म्हणजेच ब्रह्मस्थान हे पूर्णपणे मोकळे असावे। दुकानाची वास्तू ही पूर्णपणे चौकोनी किंवा आयताकृती असावी। दुकानातील छताचा उतार हा पूर्व अथवा उत्तरेस असावा। कोणत्याही दुकानाची निवड करताना वास्तुशास्त्रीय सल्ला सर्वात महत्त्वाचा होय। म्हणूनच आपल्या गुंतवणुकीवर जास्तीत जास्त चांगला लाभ मिळावा या हेतूने वास्तुशास्त्र तज्ञांमार्फत निवड आणि रचना करणे अतिशय योग्य मानलं जातं।
दुकान कोणतेही असो, पण त्यांना उंबरठा असणे हे सर्वाधिक उत्तम होय. त्यातल्या त्यात तो उंबरठा सागाचा अथवा उंबराच्या झाडापासून बनवलेला असावा. दुकानामध्ये जर अंतर्गत जिना असेल तर तो नैऋत्य, दक्षिण किंवा पश्चिम या दिशेमध्ये असावा. दुकानातील काउंटर हे एकतर चौकोनी किंवा आयताकृती असेल यावर भर द्यावा. दिलेल्या वास्तुतत्वांचा वापर करून कोणतेही दुकान हे सुरळीतपणे चालण्यास मदत होऊ शकेल. जर आपणास आजची व्हिडिओ आवडली असल्यास तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करावं आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करावं. धन्यवाद.